परतवाडा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सदर बाजार येथील व्यापारी परिवारामधील एका महिलेचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेचा पुत्र व आता पतीसुद्धा कोरोनाग्रस्त आढळून आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडालेली असून एकाच परिवारातील 3 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्याने त्या परिवारावरती तर संकट कोसळले आहेच, परंतु जर ही साखळी त्या परिवाराच्या बाहेर गेली असेल तर परतवाडा शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीतीसुद्धा व्यक्त होत आहे। प्राप्त माहितीनुसार परतवाडा शहरातील सदर बाजार येथील व्यापारी परिवारामधील 60 वर्षे महिलेची प्रकृती बिघडल्याने या महिलेला शहरातीलच एका दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तेथून सरळ या महिलेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले। काही लक्षणे आढळून आल्याने या महिलेचे थ्रोट सॅम्पल घेतल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती। त्यानंतर तेलाचा व्यापार करणारा या महिलेचा मुलगा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाला। आता त्या महिलेचा पती सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे व सर्वत्र दहशतीचे वातावरण असले तरी काही व्यापारी व दुचाकीने ये-जा करणारे प्रवासी शासकीय नियमांचे राजरोसपणे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे। आता या महिलेच्या संपर्कामध्ये येणाऱ्या व या परिवाराच्या संपर्कामध्ये येणाऱ्या कितीतरी व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येत असून ही साखळी नेमकी कुठे आणि कशी तुटेल आणि कशी जुळेल हे सांगता येत नाही। मात्र स्वतःचे थ्रोट स्वॅब सॅम्पल देण्यासाठी नकार देणाऱ्या अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सुद्धा विश्वसनीय माहिती हाती आलेली आहे। ही साखळी आता कुठे जुळते आणि कुठे तुटते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मात्र सायंकाळी पुनश्च त्या संक्रमित परिवारातील कोरोनाची साखळी बाहेर येऊ पाहत आहे। पिंपळकर मार्ग येथील 42 वर्षीय महिला ही कोरोना बाधित आढळल्यामुळे ही साखळी आता कुठे जाते याकडे सर्व परतवाडा वासियांचे लक्ष लागलेले आहे। पिंपळकर मार्ग येथील ही 42 वर्षीय महिला सदर बाजारातील परिवाराच्या संपर्कामध्ये आली असल्याची माहिती मिळालेली आहे। या परिवारातील 3 सदस्य हे पूर्वीच कोरोना बाधित निघाल्यामुळे ही साखळी आता परिवारापुरती मर्यादित राहिली तर ठीक, नाहीतर भयंकर परिणाम होतील अशी भीती शासन व शहरवासियांकडून व्यक्त करण्यात येत होती। नेमकी तीच बाब समोर आलेली असून या परिवारामधील व्यक्तींच्या संपर्कात आलेली पिंपळकर मार्ग येथील एक 42 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे। या अहवालाने आता शहरामध्ये चांगलीच दहशत पसरलेली आहे। त्यामुळे नेमकी ही साखळी आता बाहेर कुठे जाते व कुठे थांबते याकडे परतवाड्यासह अचलपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। परतवाडा येथून विदर्भ न्यूज करिता पंकज साबू यांचा वृत्तांत।